तर example number 14 घ्या. Example number 14 is evaluate integration from 0 to 1 upon x plus under root 1 minus x square dx. तर आपल्याला हे इंटिग्रेशन सॉल्व करायचे. तर बघा बरं सोल्युशन दिलेले इंटिग्रेशन आहे डिनोट करूया. काय दिले इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1 अपॉन x प्लस अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर dx. तर आहे काय गिवन एक्सप्रेशन मध्ये अंडर रूट a स्क्वेअर मायनस आणि गिवन चा स्क्वेअर 1 येईल. 1 स्क्वेअर इज अरे 1 म्हणजे आपण एक्सप्रेशन आणि स्टँडर्ड सबस्टिट्यूशन बघितलं होतं डिफरन्शिएशन मध्ये तेच आहे. सबस्टिट्यूशन हे स्टँडर्ड आहे लक्षात ठेवा. म्हणजे जर अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर असेल गिवन एक्सप्रेशन मध्ये तर काय पुट करतो रे आपण पुट x इक्वल टू a sin थीटा. बघा बरं मग a ची व्हॅल्यू काय आहे 1 आहे म्हणजे अंडर रूट 1 स्क्वेअर मायनस x स्क्वेअर असताना काय पुट करणार पुट x इक्वल टू a इज 1 म्हणजे 1 sin थीटा म्हणजे x काय पुट करावं लागेल आपल्याला sin थीटा कारण की sin थीटा इनटू 1 येईल sin थीटा. म्हणजे जे सबस्टिट्यूशन मेथडचे एक्झाम्पल आहे डेफिनाइट इंटिग्रल बाय सबस्टिट्यूशन. इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन बरोबर. तर यामध्ये इक्वेशन नंबर 1 मग काय होईल स्टेप फर्स्ट पुट काय पुट करूया x इक्वल टू sin थीटा x इक्वल टू sin थीटा. मग याला डिफरन्शिएट करा काय विथ रिस्पेक्ट टू थीटा कारण की x इज फंक्शन ऑफ थीटा आहे बरोबर. मग काही dx बाय d थीटा आहे d थीटा तो आहे किसला नाही ना. डेरिवेटिव ऑफ sin काय असतो कोण सांगेल. डेरिवेटिव ऑफ sin इज cos थीटा d थीटा बरोबर. आता त्याच्यावरून दिस इंप्लाइज sin इनवर्स x इक्वल टू थीटा म्हणजे थीटाची व्हॅल्यू काय येईल sin इनवर्स ऑफ x बरोबर. आपण सबस्टिट्यूशन मेथड यूज करतोय म्हणजे लिमिट्सची व्हॅल्यू चेंज होईल. लिमिट्सची व्हॅल्यू काय होईल चेंज होईल. म्हणजे हे दिले आपल्याला x चे लिमिट at x equal to a and at x equal to b means integration from a to b. म्हणजे इथं पुट करूया आपण कारण की हे इक्वेशन सिम्प्लिफाइड आहे. पुट म्हणले की आपण पुट करतो. मग लोअर लिमिट 0 असताना म्हणजे when x equal to 0 then काय sin inverse 0 equal to theta. this implies मग sin inverse 0 काय असतो sin inverse 0 is 0 equal to theta म्हणजे sin inverse 0 is 0 sin inverse 0 is 0. आता अपर लिमिट पुट करूया when x equal to upper limit is 1 then sin inverse 1 is sin inverse 1 equal to theta. x आता 1 पुट केला आपण म्हणजेच काही दिस इंप्लाइज sin inverse 1 काय असतो आपण बघितलं होतं आता म्हणजे sin inverse 1 येतो 90 डिग्री बरोबर. 90 डिग्री मीन्स हाऊ मच रेडियन पाय बाय 2 ही व्हॅल्यू यूज केली आपण इथं म्हणजे ती पाय बाय 2 इक्वल टू थीटा. आणि sin इनवर्स 0 काय असतो sin इनवर्स 0 इज 0 sin इनवर्स 0 इज 0 बरोबर. आता स्टेप 2 ला काय करूया रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यूज 1 मध्ये पुट करूया. म्हणजे व्हॉट इज स्टेप नंबर 2 इज व्हॉट इज स्टेप नंबर 2 इज काय then 1 becomes then integral 1 becomes काय I equal to आता इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू 1 आहे ते काय म्हणले सबस्टिट्यूशन मेथड यूज केली आपण नोट लिहून दिली बघा. इन डेफिनाइट इंटिग्रल when substitution method is used then value of limits gets changed म्हणजे 0 to 1 becomes 0 to pi by 2 म्हणजे इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू becomes 0 to pi by 2 अरे 1
अपॉन x काय पुट करतोय आपण, हे पुट x इक्वल टू sin थीटा म्हणजे जिथे sin थीटा प्लस अंडर रूट 1 स्क्वेअर इज 1 मायनस x स्क्वेअर म्हणजे काय रे, sin स्क्वेअर थीटा आणि dx बिकम्स, अरे dx बिकम cos थीटा d थीटा. सो सिंप्लिफाय करूया. व्हाट इज नेक्स्ट स्टेप, इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 2 cos थीटा इनटू 1 येईल cos थीटा, कारण की समथिंग इनटू 1 काय येतं, समथिंग म्हणजे तिथे cos थीटा अपॉन sin थीटा प्लस अंडर रूट, आपल्याला 1 चा आणि sin स्क्वेअर चं रिलेशन माहिती आहे, वी नो दॅट आयडेंटिटी फॉर्म्युला आहे पहिला कुठला रे, sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1, बरोबर, हे सर्वांना माहिती आहे. मग याच्यावरून आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची, 1 मायनस sin स्क्वेअर ची, मीन्स प्लस sin स्क्वेअर बिकम मायनस sin स्क्वेअर म्हणजे जी cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 मायनस sin स्क्वेअर थीटा. तर हा फॉर्म्युला आपण यूज केला इथे, बरोबर, म्हणजे काही 1 मायनस sin स्क्वेअर इज cos स्क्वेअर, 1 मायनस sin स्क्वेअर इज cos स्क्वेअर थीटा d थीटा, आणि की cos थीटा आपण पुढे घेतला. आता बघा बरं, स्क्वेअर रूट गेट कॅन्सल्ड, स्क्वेअर रूट गेट कॅन्सल्ड, म्हणजे काही व्हॉट इज नेक्स्ट स्टेप, इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 2, अरे cos थीटा अपॉन sin थीटा प्लस cos थीटा d थीटा, त्यामुळे इक्वेशन नंबर 2. तर मिळालं का रे सिम्प्लिफाइड इक्वेशन. तर कोणती प्रॉपर्टी यूज करणार बघा बरं, क्लिअरली लोअर लिमिट इज 0, अपर लिमिट इज पाय बाय 2, मीन्स यूज 0 टू a वाली प्रॉपर्टी यूज करायला लागेल. इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a f of x dx. मी काय म्हणतो, स्टेप नंबर 3, 2 नंतर काही स्टेप नंबर 3 काय म्हणणार, युजिंग प्रॉपर्टी नंबर 4. काय आहे प्रॉपर्टी नंबर 4, इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a f of x dx इज, कोण सांगेल, इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a f of x dx इज, अरे इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a f of रिप्लेस x बाय a मायनस x dx, म्हणजे x ला कशाने रिप्लेस करणार, a मायनस x न, कशाने रिप्लेस करणार, a मायनस x न, बरोबर. तर ही प्रॉपर्टी नंबर 4 आहे. मग a ची व्हॅल्यू काय आहे, पाय बाय 2. आता इथे x नाही, इथे कोण आहे, थीटा, म्हणजे थीटाला आपल्याला कशाने रिप्लेस करावं लागेल, हियर, अरे पुट x इज थीटा आहे, बरोबर, अँड a काय पुट करणार आहे आपण, a इज अप्पर लिमिट, मीन्स क्लिअरली पाय बाय 2, म्हणजे पाय बाय 2 मायनस x, म्हणजे पुट थीटा इक्वल टू a इज पाय बाय 2 मायनस x इज थीटा, बरोबर, म्हणजे रिप्लेस थीटा बाय थीटा मायनस, सॉरी a मायनस थीटा, रिप्लेस थीटा बाय a मायनस थीटा. मग a आहे पाय बाय 2, म्हणजे काय पुट करूया आपण, पुट थीटा इक्वल टू पाय बाय 2 इन 2, म्हणजे काय होईल, देन इंटिग्रल टू बिकम्स काय, अरे i इक्वल टू, मग काय करूया आपण, थीटाला कशाने रिप्लेस करूया, रिप्लेस थीटा बाय पाय बाय 2 मायनस थीटा, म्हणजे काय, इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 2 cos ऑफ रिप्लेस थीटा बाय पाय बाय 2 मायनस थीटा अपॉन sin रिप्लेस थीटा बाय पाय बाय 2 मायनस थीटा प्लस cos ऑफ रिप्लेस थीटा बाय पाय बाय 2 मायनस थीटा d थीटा. तर आपण बघा थीटाला काय पुट केलं और रिप्लेस थीटा बाय पाय बाय 2 मायनस थीटा. मग आपण इथे ट्रान्सफॉर्मेशन फॉर्म्युला यूज करूया, काय व्हॉट इज नेक्स्ट स्टेप, इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 2. इथं बघा बरं n ची व्हॅल्यू 1 आहे, मग n ऑड असताना काय होतो, रेशो चेंज होतो, बरोबर, म्हणजे cos चा काय होईल, sin, म्हणजे काय लिहितो, अरे cos पाय बाय 2 मायनस थीटा आपण बघितले होते ट्रान्सफॉर्मेशन फॉर्म्युले, बरोबर, 1 ऑड आहे म्हणजे cos चा sin होईल, sin थीटा येईल, पण पाय बाय 2 मायनस थीटा कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतो, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, 0 पाय बाय 2 पाय
3 पाय बाय 2 आणि 2 पाय पाय बाय 2 पेक्षा कमी म्हणजे ऑल स्टुडंट टेक कॉफी. ऑल पॉझिटिव्ह साइन पॉझिटिव्ह म्हणजे कोसेक पॉझिटिव्ह बाकी सगळे निगेटिव्ह. T स्टँड्स फॉर थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन पॉझिटिव्ह म्हणजे कॉट पॉझिटिव्ह बाकी सगळे निगेटिव्ह. फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस पॉझिटिव्ह म्हणजे सेक पॉझिटिव्ह बाकी सगळे निगेटिव्ह. मग पाय बाय 2 मायनस थीटा फर्स्ट मध्ये लाईज होईल म्हणजे कॉस होईल पॉझिटिव्ह. सिमिलरली हा झाला कॉस. आता साइन पाय बाय 2 मायनस थीटा बघा n ऑड आहे परत रेशियो चेंज होईल कॉस साइन चा होईल कॉस पाय बाय 2 आता बघितलं होतं आपण पाय बाय 2 मायनस थीटा लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. इन फर्स्ट क्वाड्रंट ऑल पॉझिटिव्ह म्हणून साइन इज पॉझिटिव्ह. आणि साइन देताना LHS बघायचा की कुठल्या अँगल मध्ये लाईज होते. तर हे दोन फॉर्म्युले आपल्याला यूज करावे लागतील. त्यामुळे आपण ट्रान्सफॉर्मेशन फॉर्म्युले 11 स्टँडर्ड मध्ये बघितलं होतं आपण. म्हणजेच काय लिहितो cos पाय बाय 2 मायनस थीटा इज अरे sin थीटा अपॉन sin पाय बाय 2 मायनस थीटा इज cos थीटा प्लस cos पाय बाय 2 मायनस थीटा इज sin थीटा d थीटा. याला म्हणजे इक्वेशन नंबर 3. आता हा पण सिम्प्लिफाइड आहे आणि प्रॉपर्टी फाइंड केलेला आहे. हा ऍड करूया स्टेप नंबर 4. अरे स्टेप नंबर 4 काय करूया adding 2 and 3 adding 2 and 3 adding 2 and 3 we get बघा LHS चे एडिशन होईल RHS चे एडिशन होईल RHS चे एडिशन होईल. मग हा I गिवन म्हणजे सिम्प्लिफाइड I प्लस हा प्रॉपर्टी यूज करून फाइंड केलेला आहे. मग सिम्प्लिफाइड I काय येतो इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 2 cos थीटा अपॉन sin थीटा प्लस cos थीटा d थीटा प्लस प्रॉपर्टी यूज करून फाइंड केलेला आहे काय इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 2 sin थीटा अपॉन cos थीटा प्लस sin